12वा पाठ बघूया, जगाची तोंड ओळख. या पाठात आपण जगातील खंड आणि महासागर यांची माहिती घेऊन जगाची तोंड ओळख करून घेणार आहोत. आकृती 3A आणि 3B मध्ये उत्तर व दक्षिण गोलार्ध दाखवले आहे. उत्तर गोलार्धात जमिनीचा भाग जास्त आहे, तर दक्षिण गोलार्धात पाण्याचा भाग जास्त आहे. आकृती 3क आणि 3D मध्ये पश्चिम गोलार्ध व पूर्व गोलार्ध दाखवले आहे. पूर्व गोलार्धात जमिनीचा भाग जास्त आहे, तर पश्चिम गोलार्धात पाण्याचा भाग जास्त आहे. हे लक्षात राहू द्या. आपण आकृतीमध्ये बघून समजूनच घेऊ. आकृती 12.1 चे निरीक्षण करा. यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ती म्हणजे जमिनीचा भाग सलग नाही. जमिनीचे सर्व भाग लहान मोठ्या तुकड्यांच्या स्वरूपात आढळतात. ते महासागरांनी वेढलेले आहे. सर्व महासागर नैसर्गिकरित्या एकमेकांना जोडलेले आहे, हे लक्षात राहू द्या. एखादे जहाज घेऊन आपण सर्व महासागरांना भेट देऊ शकतो, परंतु मोटार किंवा आगगाडीने म्हणजे भूमार्गाने सर्व खंडात जाता येणार नाही. महासागर बघूया. क्षारयुक्त पाण्याच्या विशाल आणि सलग साठ्यास महासागर असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे 71% भाग जलाशयांनी व्यापलेले आहे. हे पर्सेंट लक्षात राहू द्या. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे 71% भाग जलाशयांनी व्यापलेला आहे. जीवसृष्टीची सुरुवात महासागरातच झाली, हे सुद्धा लक्षात राहू द्या. जलचक्राची सुरुवात व शेवटही महासागरातच होतो. आपल्याला पावसाद्वारे जे पाणी मिळते ते महासागरातूनच बाष्पाच्या स्वरूपात येते. खंडांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सागर जलाचे 4 भाग होतात. ते हिंदी महासागर, पॅसिफिक, अटलांटिक महासागर व आर्टिक महासागर या नावांनी ओळखले जाते. हिंदी महासागर बघूया. भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडील जलभागास हिंदी महासागर असे म्हणतात. हे नाव आपल्या देशाच्या नावावरून दिले गेले आहे. हा महासागर भारतीय उपखंडाच्या दक्षिणेपासून थेट अंटार्क्टिका खंडापर्यंत पसरलेला आहे. याच्या पश्चिमेस आफ्रिका खंड, पूर्वेस म्यानमार, मलेशिया, इंडोनेशियातील बेट व ऑस्ट्रेलिया खंड आहे. हे आपण आकृतीमध्ये बघून आपल्याला समजून जाईल. पॅसिफिक महासागर बघूया. हा सर्वात मोठा महासागर आहे, हे लक्षात राहू द्या. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 33% भाग महासागराने व्यापलेला आहे. हे पर्सेंट विचारणार नाही, पण लक्षात राहू द्या. जगातील सर्वात खोल सागरी भाग याच महासागरात आहे. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. जगातील सर्वात खोल सागरी भाग याच महासागरात आहे. आशिया व ऑस्ट्रेलिया ही खंड या महासागराच्या पश्चिम बाजूस आहे. या सागराची पूर्व सीमा उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांनी निश्चित केलेली आहे. मागच्या पाठात आपण बघितलं होतं. अटलांटिक महासागर बघूया. अटलांटिक महासागर हा उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला आहे. यांच्या पूर्वेस युरोप व आफ्रिका हे खंड आहे, तर पश्चिमेस उत्तर व दक्षिण अमेरिका खंड आहे. दक्षिणेकडील याचा विस्तार अंटार्क्टिका खंडापर्यंत आहे. या महासागराच्या उत्तरेकडे आर्टिक महासागराचा भाग आहे. आर्टिक महासागर बघूया. हा उत्तर ध्रुवाभोवतालच्या भागात आहे. हा महासागर बराच काळ गोठलेला असतो. अनेक महाकाय हिमखंड असलेला हा महासागर सर्वात लहान आहे, हे लक्षात राहू द्या. हा महासागर बराच काळ गोठलेला असतो. अनेक महाकाय हिमखंड असलेला हा महासागर सर्वात लहान आहे. याचा दक्षिणेकडील विस्तार उत्तर अमेरिका, युरोप व आशिया या खंडापर्यंत आहे. हा महासागर व पॅसिफिक महासागर बेरिंगच्या अरुंद सामुद्रधुनीमुळे जोडलेला आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बघा. हा महासागर व पॅसिफिक महासागर बेरिंगच्या अरुंद सामुद्रधुनीमुळे जोडलेला आहे. हिवाळ्यात या सामुद्रधुनीतील पाणी गोठते, त्यामुळे आशिया व उत्तर अमेरिका हे खंड काही काळासाठी जोडले जातात. बघा, आशिया व उत्तर अमेरिका हे खंड कोणत्या सामुद्रधुनीमुळे जोडले जाते, तर बेरिंगच्या सामुद्रधुनीमुळे जोडले जाते. खंड बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे 29% भाग जमिनीने व्यापलेला आहे. बघा, 29% हे लक्षात राहू द्या. जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागास खंड असे म्हणतात. खंड कशाला म्हणतात? जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागास खंड असे म्हणतात. एकूण 7 खंड मानली जातात. किती खंड आहे? 7. ती पुढील प्रमाणे आहे. आशिया खंड बघूया. सगळ्यात मोठे खंड म्हणजे आशिया खंड. या खंडाचा विस्तार 4ही गोलार्धात आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. सगळ्यात मोठे खंड म्हणजे आशिया. या खंडाचा विस्तार 4ही गोलार्धात झाला आहे. या खंडाच्या उत्तरेकडे आर्टिक महासागर, पूर्वेकडे पॅसिफिक महासागर व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहेत. आशिया खंड युरोप व आफ्रिका या 2 खंडांनी जोडलेले आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आशिया खंड युरोप व आफ्रिका या 2 खंडांनी जोडलेले आहे. बघा इथं प्रश्न, आशिया खंड कोणत्या 2 खंडांनी जोडलेले आहे, तर युरोप व आफ्रिका. युरोप व आशिया ही सलग खंडे आहे. बघा, सलग खंडे कोणती आहे? युरोप व आशिया.
यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही. या सलगतेमुळे या दोन खंडाचा उल्लेख युरेशिया असाही केला जातो. बघा, युरेशिया असा उल्लेख का केला जातो? सलगतेमुळे युरेशिया असा उल्लेख केला जातो. आफ्रिका व आशिया खंडे सिनाई द्वीपकल्प या अरुंद भूभागाने जोडली गेली आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा, इथं प्रश्न बनू शकतो, आफ्रिका व आशिया खंडे कोणत्या भूभागाने जोडली आहे? तर सिनाई द्वीपकल्पामुळे जोडली गेली आहे. युरोप खंड बघूया. आशिया खंडाच्या पश्चिमेला युरोप खंड आहे. युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान भूमध्य समुद्र आहे. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान कोणता समुद्र आहे? तर भूमध्य समुद्र. हे सर्व आपण आकृतीमध्ये बघूया. युरोपच्या पश्चिमेस अटलांटिक तर उत्तरेस आर्टिक महासागर आहे. या खंडांचा विस्तार पूर्व पश्चिम गोलार्धात आहे. हे खंड पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. आफ्रिका खंड. आफ्रिका 0° रेखावृत्त तसेच विषुववृत्त ही दोन्ही या खंडातून जातात. त्यामुळे या खंडाचा विस्तार चारही गोलार्धात दिसून येतो. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. 0° रेखावृत्त तसेच विषुववृत्त ही दोन्ही या खंडातून जातात. त्यामुळे या खंडाचा विस्तार चारही गोलार्धात दिसून येतो. या खंडाचा आकार सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे. बघा, आफ्रिका खंडाचा आकार कसा आहे? त्रिकोणी. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका बघूया. अटलांटिक महासागराच्या पश्चिमेकडील जमिनीचा भाग म्हणजे अमेरिका खंड. या उत्तर व दक्षिण पसरलेल्या सलग भूभागांची दोन स्वतंत्र खंडे मानतात. बघा, उत्तर व दक्षिण पसरलेल्या सलग भूभागांची दोन स्वतंत्र खंडे मानतात. यापैकी उत्तरेकडील भागात उत्तर अमेरिका खंड व दक्षिणेकडील भागात दक्षिण अमेरिका खंड असे म्हटले जाते. ही दोन्ही खंडे एकमेकास मध्य अमेरिकेच्या अरुंद भूभागाने जोडली आहे. बघा, ही दोन खंडे कशामुळे जोडली आहे? मध्य अमेरिकेच्या अरुंद भागाने जोडली आहे. उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. दोन्ही खंडे पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे. ऑस्ट्रेलिया या खंडाचा विस्तार पूर्व व दक्षिण गोलार्धात आहे. हे खंड सर्व बाजूंनी महासागराने वेढलेले आहे. या जलभागाची नावे नकाशात शोधू. 7 खंडांपैकी ऑस्ट्रेलिया हे सर्वात लहान खंड आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया. अंटार्क्टिका बघूया. या खंडाचा शोध सर्वात अलीकडे लागला आहे. हे खंड पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापाशी असलेल्या जमिनीचा विस्तीर्ण भाग आहे. हे खंड वर्षभर बर्फाच्छादित असते. हे लक्षात राहू द्या. कोणते खंड वर्षभर बर्फाच्छादित असते? अंटार्क्टिका खंड. या खंडावर मनुष्यवस्ती नाही. बघा, हे लक्षात राहू द्या. परंतु भारतासह मोजक्याच देशांच्या संशोधन प्रयोगशाळा येथे आहे. अंटार्क्टिका खंडाचा आकार साधारणतः वर्तुळाकार आहे. हे आकार लक्षात राहू द्या. हे खंड देखील सर्व बाजूंनी महासागराने वेढलेले आहे. या खंडाशिवाय पृथ्वीवर अनेक लहान मोठी बेटे आहेत. साधारणतः ही बेटे ज्या खंडाजवळ आहे त्या खंडाचे ते भाग मानले जातात. परंतु हवाई बेटासारखी काही बेटे खंडापासून खूप दूरवर आहे. आशिया, युरोप व आफ्रिका या तिन्ही खंडात प्राचीन काळापासून मानवी वस्ती आहे. बघा, कोणत्या खंडात प्राचीन काळापासून मानवी वस्ती आहे? तर आशिया, युरोप व आफ्रिका. अनेक प्राचीन संस्कृतीचा उगम येथे झाला. तिन्ही खंडाच्या दरम्यान व्यापार, प्रवाशांची ये जा पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे या तिन्ही खंडाचा एकत्रित उल्लेख जुने जग, ज्ञात जग असा झाला आहे. बघा, कोणत्या 3 खंडाचा उल्लेख जुने जग, ज्ञात जग असा केला जातो? तर आशिया, युरोप व आफ्रिका. त्या मानाने उरलेल्या 4 खंडाचा शोध अगदी अलीकडे म्हणजे 14व्या शतकापासून लागला आहे. म्हणून या 4 खंडांना नवे जग असे म्हणतात. बघा, जुने जग हे लक्षात राहू द्या, 3 खंड. बाकीचे उरलेले नवीन खंड समोर बघूया. ही आकृती दिली आहे, बघूया आपण. उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड. याच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. हे बघा, पूर्वेस अटलांटिक महासागर आहे. त्यांचा एस आकार आहे असं दिलं होतं आपल्याला. जुने जग कोणते? बघा, युरोप, आफ्रिका, आशिया हे सलग आहे. इथून बघा, हे जॉईंट आहे आणि इथून हे जॉईंट आहे. याला सलग म्हणतात आणि याला जुने जगसुद्धा म्हटलं आहे. आफ्रिका खंडाचा त्रिकोणी आकार आहे. हे बघा, आपल्याला पुस्तकामध्ये दिलं होतं. भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हा ऑस्ट्रेलिया खंड सर्वात लहान. दक्षिणेला अंटार्क्टिका खंड आणि आफ्रिकामधून 3ही वृत्त जाते. कोणते 3 वृत्त? कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त. सर्वात मोठा खंड कोणता? आशिया आणि सर्वात लहान ऑस्ट्रेलिया. हा पॅसिफिक. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया.
आशिया खंडाचा अतिपूर्वेकडील भाग कोणत्या गोलार्धात येतो? तर बघा, आपला भारत बघा या ठिकाणी येतो. विषुववृत्ताच्या ह्या विषुववृत्त आणि याच्या उत्तरेला येतो. म्हणजेच काय, तर आपला भारत उत्तर गोलार्धात आहे आणि पूर्व गोलार्ध म्हणजे इथे पूर्व गोलार्ध येईल. मानवी वस्ती नसलेला खंड कोणता? बघा, आफ्रिका हे जुने जग म्हणून येते. आशिया आणि युरोप हे जुने जग आहे, म्हणजे यात वस्ती आहे. राहिला काय, अंटार्क्टिका, या ठिकाणी वस्ती नाही. मानवी वस्ती नसलेले अंटार्क्टिका हा खंड आहे. बघा तिसरा प्रश्न, दक्षिण गोलार्धात कोणत्या महासागराचा भाग येत नाही म्हटलं आहे? बघा, अंटार्क्टिका, हिंदी महासागर आणि पॅसिफिक, नाही वरती अंटार्क्टिका, हिंदी, पॅसिफिक आणि आर्टिक. ह्या आकृतीमध्ये बघा, अटलांटिक महासागर विषुववृत्ताच्या दक्षिणेस आहे, हिंदी महासागर दक्षिणेमध्ये आहे, अंटार्क्टिका. मग इथे बघा आर्टिक उत्तरेमध्ये आहे. बघा आपला प्रश्न, दक्षिण गोलार्धात कोणत्या महासागराचा भाग येत नाही? तर आर्टिक, कारण हा उत्तरेमध्ये आहे. भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस महासागर आहे. बघा कोणता महासागर आहे? हिंदी महासागर आहे. आत्ताच बघितलं आपण, भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.